तर गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचा डे 2मध्ये हम्पी राईड. तर आज आम्ही थांबलो होतो विजापूरमध्ये. तिथं तुम्ही बघितलंच मागच्या ब्लॉगमध्ये. आता वाजल्या 6:30, बट लवकर निघायचा प्लॅन आहे. हम्पीमध्ये लवकर पोचायचं आहे. रूम घेऊन आपल्याला फ्रेश होऊन सर्व एक्सप्लोअर करायचं आहे. 2 दिवस हम्पीमध्ये आहे ना. मामा पण आला आहे, हा बघा. आणि सर्व गाड्यांचं आम्ही येऊन अगोदर लगेज बांधून घेतला आहे, सेटअप केला आहे. हे आपला बाईक, आबीची बाईक, एक्सपल, सुशांत, हा मामा. आणि हे आपली 2 माणसं लवकर उठतात, चांगली माणसं आहेत ही 2, आबी आणि दीप्ती. हा मा बाई एड्या, तुला कोणी उठवला बोच्या? हे पण टाकू का ब्लॉग मध्ये? तर चला, आता सर्व झालं आहे. गिअरअप केलं आहे, फक्त एकदा बाईकवर बसूया. गणपती बाप्पा मोरया. चला, आता हम्पी आपल्याला इथनं 421 किलोमीटर, 4 तास 18 मिनटाचा रस्ता आहे. आणि आता इथे ना कुठेतरी चहाचा ब्रेक घेऊया. चांगला चहा वगैरे दिसेल असा. हे बघा, चहा. चला, लगेच दिसला बघ. चाय नाश्ता झालेला आहे आणि आपण निघालो आहे सर्व आता थेट हम्पीसाठी. आता डायरेक्ट ब्रेक आहे ना 100 किलोमीटर नंतर डायरेक्ट. आता आधीमध्ये थांबायचं नाही, भरपूर टाईमपास झाला. काल तर पूर्ण वेळ वाया गेला, 5 तास आमचे वाया गेले. स्टार्टिंगला निघायला लेट, गाडीचं काम निघालं त्यात 2 तास गेले. नंतर आमचा कालचा आपला प्लॅनिंग होता हम्पीत पोचायचा, पण सिस्टम बिघड गई. आता मस्त हायवे एक्सप्रेस आपल्याला NH52. रस्ता असा मोकळा आहे ना, एकदम मोकळा रस्ता आहे. आणि त्याच्यामुळे सर्वजण गाडी हे बोलवत आहेत. इथेच एक चांगली गोष्ट आहे. 80-90 खेचायचं चाललं आहे. शेवटपर्यंत असा रस्ता भेटला तर 1 नंबर काम होईल आपला. आहे रस्ता असाच चांगला आहे. आणि मेन म्हणजे वातावरण चांगलं आहे, पाऊस नाही. $200 किलोमीटर राहिलं आपल्या हम्पी. बाहेरचा नजारा का, पाणी 1 नंबर आहे, रस्ते 1 नंबर मक्खन भेटला. आणि ब्रिज बघा, मगाशी असा वाटलेला पाऊस लागेल, पण नाही. आपण त्या एरियातनं बाहेर आलो. बाईक इथनं आम्ही तिथनं टाकलं, तिथनं इंटरेस्ट नाही. पण चला, परत फिरून आलो आणि इथनं टाकायच्या. ते लक्षच गेलं नाही बाईकचा रोड म्हणून. चलो, हा आहे बाईकचा रोड. हां, दिशा पण सोडू शकला असता तो. असेल कुछ तो रहेगा उनका. अशा प्रकारे आपल्या सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. सूर्यदेव बाहेर आलेला आपला सूर्यशेठ बघा. मगाचपासून रुसलेला होता, पण सूर्यशेठ आता बाहेर आलेला आहे. हाँ चल, म्हणजे बारिश की तो संभावना कम है, पर कुछ बोल नहीं सकते यार. टाइम पे मौसम वक्त बदल देता है, जज्बात बदल देता है, मौसम बदल देता है. ऐसा ही निकलता है और थोड़े देर बाद डायरेक्ट बारिश चालू कर देता है. अरे ट्रक वाले स्लो चालायचं आहे, तर एका लाईनीत चाला ना. आता हे असे बाजूला का चालतात रे? निघाल्यापासून आपली 100 किलोमीटरची राईड कंप्लीट झाली. 100 नाही, 110 किलोमीटरची राईड कंप्लीट झाली. आणि असंच काय ना, रस्त्याला तर काय हॉटेल्स वगैरे असं काय भेटलं नाही. नाश्त्याला थांबलोय तेव्हा
मेंदू वडा मागवलाय, मेंदू वडा. सांगू ते पण सांग. काय कशासाठी सांगलं ते पण सांग. आणि मामाना इथं आगायला गेलता. वडा खातो का वडा? बघायचे वडे. ही नुसती असते बघ. वडा बघ किती मोठा आहे. मसाला टाकलेला वडा इकडे नाही आला ना. नाश्ता करून घेतो. मस्त असा मजबूत नाश्ता झाला. छोटीशीच टपरी होती पण इडली वडा मसाला वडा सर्वालाच टेस्ट होते, एक नंबर होते ना. सर्व पोट भरून दाबून नाश्ता केला आहे. असे 2 दिवस खायला नाही दिले ना, तशा प्रकारे खाल्लं आहे सर्वांनी. आणि आता जरासा सुस्तावल्यात. आता आपल्याला हा 113 किलोमीटर, हम्पी 2 तास 22 मिनिटं. बघ ही कसली बसले बघ, झोपाची स्टाईल बघा हिची. सुशांतच्या बायकोची झोपाची स्टाईल बघा. हे काय बसले इकडे बघ, अशी बसून झोपलेली पाय वरती करून. काय झोपाची पद्धत रे, अरे अशी कोंबडी सारखी काय बसले. ती झोपली, वा. ही बघ परत झोपली, झोपाची स्टाईल बघ. ही झोपाची स्टाईल. अरे काय स्टाईल आहे झोपाची, हे कोणचा तरीका आहे भाई. अरे काय डायरेक्ट गपकन झोपली. मी तर सो रहा हूं. हे बघ बाई, लेवल झोपाची काय लेवल आहे. कुठं पण कसं पण बाई झोप महत्वाची आहे बोलते. मेन गाडी चालवतो ना त्याला काहीच नाही वाटत, पण जो मागे विलेन असतो ना कंटाळतो. काय करणार मागे करून ना, त्याच्याकडे इंटरकॉम पण नाही ना. म्हणजे असं जर इंटरकॉमचा एक हा फायदा होतो का झोप लागत नाही आणि ॲक्टिव्ह राहतो, बोलत बोलत हे होतो. पण डेंजर झोपले ती. लेवल झोपाची. लेफ्ट साईडला बघा कसला डेंजर व्ह्यू आहे. मस्त स्टोन आहेत पूर्ण दगड, पण एक नंबर व्ह्यू वाटतो. सुपर. भाई जी गाडी खेचले ना, आपण निघालो नाश्ता केलाय ना, फक्त पहिला स्टार्टिंगचे 15 ते 20 मिनटं पकड नॉर्मल स्पीडला होतो. पण त्यानंतर जो पिकअप घेतला आहे ना 90-100 डायरेक्ट कंटिन्यू. आम्ही आता 35 किलोमीटर राहिला, आपल्याला 113 किलोमीटर होता. तर कंटिन्यू एका तासात आपण तेवढा अंतर कापलं आहे. कमीत कमी नाही बोलता 70-80 किलोमीटर कापला आहे एक सव्वा तासामध्ये पकड. सव्वा नाही, एका तासामध्ये 80 किलोमीटर अंतर कापलं आहे आपण. आणि त्यात पुढे लीडला अभि आणि मी झप करत आहे. तर आपल्याला आम्ही राईड करताना थांबलेलो 10 मिनटं. तर आपल्याला जे सायकलवर राईड करत होते ते भेटले आणि ते सायकलवर पुण्यावर ना कन्याकुमारीला चालला. तर काय कसा रूट आहे तुमचा, कधी निघालात? आम्ही 30 तारखेला निघालो. हां, आता 4था दिवस आहे. किती किलोमीटर कव्हर करणार आहेत? आम्ही ना 1550. वा, चांगलं आहे. 1550 आहे. मस्त मजा येते सायकलवर. तुम्ही पण सायकलचा एन्जॉय घ्या. एकदा आम्हाला आता तुमचं प्लॅनिंग आमचा लेह लडाख करायचं. पण सायकलवर? नाही सायकलवर जाऊन बाईक घेणार आम्ही. ओके. ऑलरेडी नाही पण सायकलवर करणं आमची दिल्ली राईड झाली ना, दिल्ली हा राईड का? झाली, बालाजी राईड झाली.
त्याच्यापेक्षा दिल्ली राईड लय भारी आहे. ती कशावर केली तुम्ही? वातावरण थंड आहे ना. नाही आम्ही लेह लडाख केले. लेह स्पिती झाले आमचं. कितीला गेलो तुम्ही यावर्षी? हां. नाही, आमची सायकलच. सायकलवर दिल्ली केली. दिल्ली सायकल वा मानलं तुम्हाला दिल्ली, सायकल. बालाजी. बालाजी केला, दिल्ली झाले. एमपी युपी मधनं जाऊ शकत नाही तू. नाही ह्या टायमिंगला गेलो ना वातावरण लय भारी आहे तिकडे. कळत याला मारलं सायकलवर थंड फिरणं. वातावरण. नाही त्यात पाऊस वगैरे असला तर अजून डेंजर. पाऊस लागला का तुम्हाला? पाऊस महाराष्ट्रात होता. महाराष्ट्र सोडल्यानंतर पहिल्याच नंतर दिवशी नाही पाऊस लागला. लागला. मस्त चालले राईड. या तुम्ही पण. कडक असा आता ऊन पडलेला आहे आपल्याला. चालेल हा ऊन चालेल पण बारिश नो. पाऊस नको आहे. एक वेळ ऊन किती पण कडक पडू दे तो चालेल का? बायको असं हवा लागते. पण तो पावसात जर पाय भिजले पोटात पाणी गेला रेनकोट घालून गाडी चालवायचं बोललं तर नको होतं रे. आता हम्पी आपल्याला जास्त नाही राहिला. 22 किलोमीटर आहे. पोरं मारते म्हणा मी 200 किलोमीटर बोललो तर. आज सुटकेस ठेवून कसला स्पीडला चाललंय बा. चला आता आपल्याला इथनं लेफ्ट टर्न आहे. मला वाटतं आता याच्या पुढे रस्ता खराब लागेल. हो नाईस बाईक GT. भारी कलर वाटतंय. खोबडी भारी दिली पुढची. मामा GT लय फॉर्मला आहे रे. चला हम्पीमध्ये असं आपण एंटर मारतोय. गाईज अशा प्रकारे आपण हम्पीमध्ये एंटर केलेलं आहे. 8 किलोमीटर राहिलं आहे. आता मला वाटतं ना पहिला अगोदर हॉटेल शोधावं. डायरेक्ट आता हम्पीमध्ये तर पोचलो आहे पण आतमध्ये मित्र बोलला की जर आतमध्ये घ्याल तर हॉटेल थोडा कॉस्टली पडेल. तर असा विचार आहे का आता थांबून इथनं हॉटेलचं हे बघूया. तर बाजूला काय मंदिर भारी आहे राईट साईडला. होल्ड एक नंबर. ते तो प्रश्न मग गाईज आता आपण डॉर्मेटरी बघतोय. हां कमीमध्ये आहेत. पहिला चेक करून घेऊया रूम्स वगैरे कशा आहेत. लोकेशन खूप शांत आहे. वातावरण एकदम चिल. तर हे रूम आहेत. हे ठीक आहे पण वरती मी झोपन. डन करूया. हां चालेल. गरम यात AC नाहीत ना बाई. सर्वात महत्त्वाची गोष्ट कमोड आहे बाई. इंग्लिश भांडा पाहिजे. एकदम शांत वातावरण आहे. भारी. आंघोळी वगैरे झाल्या सर्वांचे. 2 वाजलेत. आता हम्पी एक्सप्लोअर करायला जायचं आपल्याला. सर्व रेडी आहेत आणि इकडे बघा फोटो सेशन चालू आहे. आबीचा दीप्तीचा. आबी देख फुल सजधज के तयार. सुशांत पण रेडी आहे. हॅलो. आणि मामा आतमध्ये येतोय. चला आता फक्त काय करणार आहे सर्व बाईक नाही करणार. माझी बाईक ठेवणार आहे. मी मामाच्या बाईकवर जाणार आहे. आबी आणि ते तर 2 बाईक काढावेच लागतील. तर चलो मिळता बाईक पे. हे लोक पागल झाली आहेत. नुसतं फोटो. हे इथे पण फोटोग्राफी इथे पण फोटोग्राफी आणि आम्ही विदाउट फोटो. मी मामाच्या गाडीवर बसलो. काही दोघांनी गाडी स्विच केलं. सुशांतनी बुलेट घेतले. अभिने एक्सपल घेतले. चला हेल्मेटवाले पुढे. काय टाकू. तर पहिला आपलं लोकेशन जाणार विरूपाक्ष मंदिर. भाई येत आहे पोपट आहेत का. हा पोपट ते बघितले ना तू मागाशी. त्याला एक वाईट आवे शास्त्रोपा. काय आपण आता हम्पीमध्ये पोचलोय.
विरूपाक्ष मंदिरला चाललेलो, पण एक जाता जाता हे चपला काढायचं लागतील. जवळ गेले की काढते. जाता जाता गणपती बाप्पाची चांगली मूर्ती वाटली म्हणून फिरलो. हे बघा टेम्पल पण मस्त आहे आणि मूर्ती पण पूर्ण स्टोनची आहे. अजून जवळ नाही दाखवतो तुम्हाला. आतमध्ये झाला एंट्री नाही वाटते, पण ओपोवाला असतं शिकण्यापेक्षा दुसरं काय शिकला असतं आपण. हे बघा आता चालू आपण विरूपाक्ष टेम्पल. इथनं वरती आहे आणि सिड्या पण पूर्ण ह्याच्याच आहे, स्टोनच्याच बनवलेल्या आहेत. ही बघ फोटोसाठी जिधर जाओ उधर फोटोशूट चालू. ते दगडात मॅच झाले तुझे कपडे सेम वाटतेस, दगड आणि तू. तुला दगड बोलतोय, तुला दगड बोलतोय. हा काय बोलता? हो सिनेमॅटिक शॉटचे हे बघितलं का आम्ही त्यांनी काय घेतलं जागे माहितीये का? हे बघ ना एकदम परफेक्ट सेट केलं स्टोनवर. कसला भारी वाटतोय. नाही इथनं व्ह्यू मला वाटतं पुढचा व्ह्यू अजून भारी असणार आहे. इथनं व्ह्यू एक नंबर आहे ना, संध्याकाळपर्यंत पण बसू शकतो इथे सनसेटला. हा इथनं सनसेट दिसेल, एक नंबर व्ह्यू येणार. आणि हा समोरचा मंदिराचा व्ह्यू बघा इथनं, काही भारी वाटतोय. सुपर. पोरं मंदिर बघून दगड बघून एवढी दमली ना दमली का इथे झोपल्यात. हे बघा काहीच बघितलं नाही आपण. आणि त्याची बायको त्याच्यावर ओरडते. असं असतं लग्न झालेलं त्यांची अवस्था. आणि तुमचं झालं नाहीये का? तुम्हाला एक मुलगा आहे. झालंय ना, Reels तुम्ही टाका म्हणजे लोकांना कळेल तुम्हाला एक मुलगा पण आहे. हा, माहित आहे. शायनिंग मारतात. असं वाटतंय वाटते मारायलाच पाहिजे ना. हाय तेवढा तुमचा भाऊ दिसतोय चांगला, शायनिंग मारायलाच पाहिजे. आणि इकडे पण याचे दिवस काय चाललेत पाहायला ओढ. हे बघ हे घे बघितलं काय करेल बिचारा आमचा भाऊ सुकला. बघितला हा सुकला. हा मग ते पोट आत घेतलेलं पोट काढून दाखव. सुटलं नाही, पोट आले त्याला. बेकार अवस्था रे बेकार. सुशांत काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? काय धंद्याची वाट लावून टाकली सगळ्या धंद्याची वाट हे बघ, हा भी इधर केस बनेगा, बाइको ने अपने पति को मारा हम्पी में और दगड में गाड़ दिया. कोणत्या पण एका दगडात गाडलं का त्याचं मंदिर तयार होईल इथे. असे वेळ टाका. हा हे बघ हे फालतूगिरी आहे, हे फालतूगिरी. ओव्हर ऍक्टिंग, टिपिकल ओव्हर ऍक्टिंग. अभि चिपकलाय हे सुशांत. हा बी पुढे मंदिरात गेलाय आणि आम्ही सांगतो मंदिरात लाईन आहे. तर सर्वात पहिला अगोदर मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. आणि बाकीच्या खूप लोकेशन आहेत का ते 2 दिवसात तर कवर होणार नाही अशात, पण इथले काही मेन लोकेशन आहे ते आपण कवर करणार आहे. वंडर किडचा काहीतरी बस त्याचा तो लेफ्ट टर्न मार. ते बघण्यासाठी कंटिन्यू तो लेफ्ट टर्न मार त्याचा. व्हिडिओ बघत राहा पुढे. इथं नाही ना, नाही पण तो उद्या आहे ना? तर आपण आता मंदिराच्या आत आलोय. हो इथनं व्ह्यू मोठी तिथे उद्या जाऊयात ना आपण. चला. सगळ्यांना 50 नोटा घेऊन उभे असतील. काय तिथे मंदिराच्या आत आलोय. हे मामा हत्ती पण झटकन फोटो काढ.